भारतीय सैन्य दलात आपल्या शौर्याने उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महार रेजिमेंटचा स्थापना दिन विविध पदांवरून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कोडोली येथील मोरिया लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सैनिकांच्यासाठी एक व्यासपीठ नव्हतं, तर या वर्षापासून आम्ही साताऱ्यामध्ये एक व्यासपीठ तयार केलं आणि त्या व्यासपीठाला माजी सैनिकांच्या नारीज आणि इतर सिव्हिलियन सिटीजन यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही असोसिएशन अशीच या प्रकारे चांगल्या पद्धतीने चालू राहील अशी मी आशा करतो. या निमित्तानं आज तुम्ही या ठिकाणी कुठले कार्यक्रम घेतले? या ठिकाणी आम्ही आमच्या रेजिमेंटचा स्थापना दिवस 85वा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बटालियनचा स्थापना दिवस आम्ही साजरा करतो. या बटालियनच्या स्थापनेसंदर्भात काय सांगायचं? स्थापना 1941 साली स्थापना झालेली. कोणी स्थापना केलेली होती, काय सांगायचं? ही प्रथम महार रेजिमेंटची स्थापना 1 ऑक्टोबर 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून नानावाडी बेळगाव येथे स्थापन झाली. आता आपल्या परिसरात, सातारा जिल्हा परिसरातून या रेजिमेंटमध्ये आत्तापर्यंत आपल्या माझ्याप्रमाणे किती लोक होते? या रेजिमेंटमध्ये जवळजवळ आपल्या 28 बटालियन आहेत देशामध्ये आणि त्यात सातारा जिल्ह्याचा चांगला प्रतिसाद आहे आणि सातारा जिल्ह्याची संख्या अतिशय जास्त आहे. आपण माजी सैनिक महार असोसिएशनची स्थापना केलेली आहे. या असोसिएशनची नेमकी उद्दिष्ट काय? पुढं या असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही सैनिकांसाठी कुठले भरीव कार्य करणार आहात? या असोसिएशनची स्थापना करण्याचा उद्देश हा आहे की सर्वांनी एकत्र यावे. आम्हाला व्यासपीठ नव्हते. कधी कोल्हापूर, कधी पुणे, कधी मुंबई या ठिकाणी आम्हाला जावं लागत होतं. कार्यक्रम आम्हाला चांगल्या प्रकारे होत नव्हता. तो कार्यक्रम या ठिकाणी साजरा व्हावा. सर्व सैनिक त्यांच्या पत्नी तिथं एकत्रित यावी, त्यांना एक सहकार्य लाभावं किंवा कोणाच्या अडीअडचणी असतील त्या या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.